तुम्ही कुठल्या मोठे ब्रँड आणि यांच्यासाठी व्हाईट लेबल प्रॉडक्ट्स का तुमच्याकडून बनवून घेतले आहेत का, हे तुम्ही केलं आहे का? आम्ही करतो काही अच्छा, अजूनही हां, काही कामं करतो. आणि म्हणजे त्याच्यासाठी आम्ही काया क्लिनिकला 5 प्रोडक्ट्स देतो. आपल्या मुंबईत अतिशय चांगले सलूनची चेन आहे सुखोताई म्हणून, हां तर त्यांना पूर्ण सप्लाय आपला आहे. लोक काही म्हणत असतील, माझ्यामध्ये जीएसटी हा ग्रेट चॅलेंज नाहीये. जीएसटी मध्ये प्रोडक्ट असणं आणि सेट ऑफने तुम्ही विकणं काही खूप मोठा खूप मोठा प्रॉब्लेम प्रश्न. नाहीये. लहानपणापासून असं वाटायचं की बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस केला ना तेव्हा बिझनेस कसा करायचा याच्याबद्दल काहीच माहित नव्हती. आणि मराठी माणसाचा तो एक ड्रॉबॅक आहे की त्याला ना बॅकग्राऊंड नसतं, तर त्याचा खूप त्रास होतो. आपल्याला वाटतं की ते खूप सोपं आहे, कारण की आपल्याला बनवण्याच्या एक्सपर्टीमुळे बिझनेस चालू होतो. करेक्ट. तर ते फार घातक आहे. आणि त्यामुळे खरं सांगायचं तर 90-95% जे बंद पडतात ना बिझनेसेस, ते या चुकीच्या समजुतीमुळे पडतात. प्रॉडक्ट कसंही असलं तरी तुम्ही कदाचित सर्व्हाइव्ह कराल, पण तुम्ही इफ यू लूज युअर हार्ट तर बिझनेस सर्व्हाइव्ह नाही होणार. धंदा आहे ना, त्यातले जे पैसे आहेत ना ते धंद्याचे पैसे आहेत, मालकाचे नाही, हे मालकाने समजलं पाहिजे. ऑनलाईनमुळे पोस्ट कोविड मध्ये 1.5 वर्ष जवळजवळ दुकानदारांच्याकडे कोणी जातच नव्हतं. कॉस्मेटिकची दुकानं जवळजवळ वर्षभर बंद होती. तर ते ऑनलाईनची सवय लागली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 35 ते 40% धंदा आमचा कमी झालाय दुकानांचा, आणि खर्च तेवढेच राहिले. का वाढतात, कमी तर नाही होत. कमी तर होत ते वाढतात. रिअल इस्टेट झालं, इलेक्ट्रिसिटी झालंय, तर वाढणारेच खर्च आहे. तर माझा एक जितू जोशी म्हणून शेजारी मित्र आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, गुजराती जोशी येतो. अच्छा. तो मला वाटतं तुम लोग मराठी लोग बहुत होशियार हो. म्हटलं क्या हो गया? तो बोलते आपकी वाइफ नौकरी करती है ना, इसलिए बिझनेस में सर्वाइव्ह होते हो. आणि कस्टमरने थोडं सावध राहावं, डोळसपणे बघावं, आणि थोडंसं स्वतःच्या डोळ्यावरचा फक्त कॉस्टचा चष्मा दूर करावा. म्हणजे जास्ती कॉस्ट आहे म्हणून हे स्पेशल आहे ही भावना ठेवू नये. हर्बल आणि नॅचरल हे सर्वात जास्त 2 शब्द या इंडस्ट्रीने एक्सप्लॉइट केले का वापरलेत. कितपत ऍक्च्युअल असे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे जे खरोखर हर्बल आणि नॅचरल आहेत आणि कितपत फक्त मार्केटेड आहेत? पण आयुर्वेदिकच्या नावाखाली बरंचसं कॉस्मेटिक दडपून विकलं जातं आणि आयुर्वेदिकच्या खाली काही क्लेम केले जातात. ते एक डेंजरस आहे कस्टमरच्या दृष्टीने.